नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी इतिहास प्रश्न पहिला. एकूण 40 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाईल. प्रश्न पहिल्या अ मध्ये आपल्याला 3 गुणांसाठी 3 योग्य पर्यायी विधानं दिलेली आहेत. 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि रिकामी जागा पुन्हा लिहायची. 1. आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणतात. 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती सभासद बखरीतून मिळते. 3. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. त्यानंतर ब भाग, चुकीची जोडी ओळखा. बघा, पहिला गट त्याच्यातली चुकीची जोडी आहे रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य. दुसरी चुकीची जोडी आहे सीमा द बोहा जर्मनी. तिसरी चुकीची जोडी आहे ताडोबा लेणी. आणि चौथी जोडी आहे वंचितांचा इतिहास रामचंद्र गुहा. या पद्धतीने आपण अचूक चुकीच्या जोड्या 4ही गटातल्या 4 ओळखल्या की आपल्याला 4 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, 4 गुणांसाठी संकल्पना चित्र पूर्ण करा, फक्त 2. पहिलं संकल्पना चित्र आहे सांस्कृतिक वारसा आपल्याला विचारलेला आहे 2. एक मूर्त सांस्कृतिक वारसा आणि दुसरं आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा. दुसरी कृती आहे महाराष्ट्रातील लोककला, गोंधळ, कोळी नृत्य, तारपा नृत्य, जागर, दशावतारी नाटके, पोवाडा, कीर्तन. त्यानंतर उत्तर भारतातील या संतांची भजने प्रसिद्ध आहेत. संत तुलसीदास. त्यानंतर ब भाग आहे टिपा लिहा, इतिहास लेखन, हेमाडपंथी शैली आणि वर्तमानपत्र. बघा, ही पहिली टीप इतिहास लेखन. हे 4 गोष्टी आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. हे पाहिजे. दुसरी टीप हेमाडपंथी शैली, या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. तिसरी टीप आहे वर्तमानपत्र. तिघांपैकी कोणत्याही 2 टिपा आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. नंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा, सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2, 4 गुणांसाठी. पहिले, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. बघा, हे उत्तर त्याचं. दुसऱ्याचं उत्तर, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तिसरा प्रश्न आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील उतार्याचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे 4 गुणांसाठी. पहिला प्रश्न, इतिहासकार कोणाला म्हटले जाते? इतिहासाची, बघा या ठिकाणी उत्तर आहे, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हटले जाते. दुसरं, इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार कोणत्या घटनाची निवड करतो? तर त्याचं उत्तर आहे भूतकाळातील. तिसरं आहे इतिहासकाराची लेखनशैली निश्चित करणारा घटक वैचारिक दृष्टिकोन. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. परत 5वा प्रश्न, सविस्तर उत्तर लिहा. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. त्यानंतर दुसरं आहे ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले? आणि तिसरं आहे लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. या प्रश्नांचे उत्तर आपण पाहू. बघा, हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले? पुढचा प्रश्न, लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
या ठिकाणाप्रमाणे ती माहिती लिहायची आणि 3 गुण मिळवायचे आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत. या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा. योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी. 1. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% राखीव जागा ठेवण्यात आल्या. 2. संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. 3. सध्या लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा. सूचनेनुसार कृती करा. 1. भारतातील राष्ट्रीय पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष. दुसरी कृती आहे लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये: प्रामाणिक व चारित्र्यवान, विश्वासू व नम्र, जनतेची कदर करणारा आणि कार्यक्षम. तिसरं आहे निवडणूक प्रक्रिया: मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या निश्चिती, नामांकन व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी आणि निवडणूक निकाल. पुढचा प्रश्न आहे 8वा. थोडक्यात उत्तरे: निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा आणि मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा या ठिकाणी निवडणूक आयोगाची कार्य 6 कार्य दिलेली आहेत. ही 6 कार्य आपण या ठिकाणी लिहायची आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. बघा हा परिणाम. याप्रमाणे उत्तर कंप्लीट करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास व राज्यशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.